विद्यार्थी मित्रांनो, पुढचा भाग व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की दिलेल्या पॉलिनॉमियलची किंमत काढता येते का, तर हो काढता येते. मग आता जर दिलेल्या पॉलिनॉमियलची किंमत आपल्याला काढायची असेल तर पॉलिनॉमियल मधली महत्वाची गोष्ट काय आहे, व्हेरिएबल. त्या व्हेरिएबलसाठी आपल्याला काहीतरी किंमत देणं गरजेचं आहे आणि ती किंमत जर दिली तर आपल्याला त्या पॉलिनॉमियलची किंमत काढणं अत्यंत सोपं जाणार. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी समजा पॉलिनॉमियल पी ऑफ एक्स, आपण मागच्या वेळेला बघितलं की एखादं पॉलिनॉमियल आपण पी ऑफ एक्स, क्यू ऑफ एक्स, आर ऑफ एक्स या पद्धतीने दाखवू शकतो. एक्स म्हणजे त्यातलं व्हेरिएबल. समजा हे पॉलिनॉमियल पी ऑफ एक्स दिलेलं आहे. ते पॉलिनॉमियल आहे एक्स वर्ग अधिक 4x अधिक 2 आणि या पॉलिनॉमियलची किंमत या ठिकाणी आपल्याला काढायला सांगितलेली आहे. मग आता किंमत काढण्यासाठी एक्स बरोबर काहीतरी किंमत किंवा नंबर देणं गरजेचं आहे. या ठिकाणी फॉर एक्झाम्पल आपण एक्स बरोबर 2 घेऊया. एक्स बरोबर 2. आता जर मी एक्स बरोबर 2 घेतलं तर आता हे पॉलिनॉमियल पी ऑफ एक्स जे आहे ते पी ऑफ 2 होणार. म्हणजे पॉलिनॉमियल फॉर द व्हॅल्यू 2 इज इक्वल टू. आता काय करायचंय, जिथं जिथं पॉलिनॉमियल मध्ये एक्स आहे तिथं तिथं एक्स ऐवजी 2 ही किंमत ठेवायची. एक्स वर्ग 2 चा वर्ग अधिक 4 गुणिले 2 अधिक 2 बरोबर 2 चा वर्ग 4, 4 दुनी 8 अधिक 2, 8 आणि 4 12, 13 14. म्हणजे पॉलिनॉमियल पी ऑफ एक्स ची किंमत जर या ठिकाणी एक्स बरोबर 2 घेतली तर पी ऑफ 2 बरोबर 14 येते. हे त्याचं उत्तर झालं अँड इट इज कॉल्ड एज व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येते की दिलेलं पॉलिनॉमियल जे पी ऑफ एक्स मध्ये आहे, एक्स बरोबर ए जर घेतलं इन जनरल या ठिकाणी विचार करूया आपण. पी ऑफ एक्स बरोबर या ठिकाणी एक्स क्यूब प्लस 3x स्क्वेअर प्लस 5x प्लस 2 हे पॉलिनॉमियल इन जनरल एक दिलेलं आहे आपल्याला. हे पॉलिनॉमियल इन जनरल आता जसं एक्स बरोबर 2 घेतलं त्याच्याऐवजी एक्स बरोबर ए घेतलं तर पी ऑफ ए ही त्या पॉलिनॉमियलची किंमत झाली ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर प्लस 5a प्लस 2. इट इज कॉल्ड एज द व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल. त्यामुळं या किमतीने पॉलिनॉमियलची जी काही किंमत येईल त्या किमतीला व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल असं म्हटलं जातं. सो इफ पी ऑफ एक्स is a given polynomial is a polynomial then polynomial in x in variable x then the value of polynomial for x is equal to a या किमतीसाठी पॉलिनॉमियलची किंमत is written as p of a आणि या पुढे जी किंमत येईल ती किंमत म्हणजे त्या पॉलिनॉमियलची किंमत झाली असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे p of x हे दिलेलं पॉलिनॉमियल इन x मधलं. देन द व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल आपल्याला व्हॅल्यू काढायची. कशासाठी काढायची, x बरोबर a म्हणजे पॉलिनॉमियल मध्ये जिथं जिथं x आहे तिथं तिथं a आपण ठेवणार आणि यामुळं जी किंमत आपल्याला मिळणार आहे ती p ऑफ a. त्याच्या पुढे काही किंमत असू शकेल. p ऑफ a या किमतीला व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल असं म्हटलं जातं. परीक्षेच्या दृष्टीने हा सुद्धा भाग या ठिकाणी महत्वाचा आहे. एवढंच कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. आता प्रत्यक्षात आपण पहिलं एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट 3.4 मधलं पहिलं एक्झाम्पल या ठिकाणी आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. गणित असे आपल्याला या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 3.4 प्रॅक्टिस सेट 3.4 हा महत्वाचा आहे. यातला कोणताही भाग या ठिकाणी कट झालेला नाहीये. फॉर पहिलं गणित x इज इक्वल टू 0 फाइंड द व्हॅल्यू of polynomial x square minus 5x plus 5. पॉलिनॉमियल दिलेले त्याचे जे व्हेरिएबल आहे ते पण दिलेलं आहे. त्या व्हेरिएबलची किंमत काय घ्यायची ते पण दिलेलं आहे. आपल्याला फक्त किंमत विचारणार. सो रीत किंवा प्रोसिजर गिवन पॉलिनॉमियल p of x is equal to कारण x मधलं आहे व्हेरिएबल x आहे x square minus 5x plus 5 that is the given polynomial. आता किंमत कशाची काढायची,
सो पुट x इज इक्वल टू 0 कारण x बरोबर 0 आपल्याला घ्यायला सांगितलेलं आहे. सो p ऑफ 0 इथं पण लिहून टाकायचं इज इक्वल टू 0 स्क्वेअर minus 5 into 0 plus 5 which is equal to 0 square 0 5 into 0 that is also 0 plus 5. So p of 0 is equal to 5 is the value of a given polynomial is the value for given polynomial. त्यातलं एक्झाम्पल दुसरं काय एक्झाम्पल आहे त्याचा विचार करूया या ठिकाणी. काय एक्झाम्पल आहे इफ p of y is equal to y square minus 3 root 2y plus 1 then find p of 3 root 2. आता इथे आपल्याला डायरेक्ट किंमत दिलेली नाहीये इनडायरेक्ट पद्धतीने किंमत दिलेली आहे. कसं सोडवायचे त्याचा विचार करू. गिवन पॉलिनॉमियल काय आहे p of y is equal to y square minus 3 root 2y plus 1 put y is equal to 3 root 2 कारण आपण कशावर ठेवलं p of x म्हणजे x बरोबर p of y किती 3 root 2 म्हणून y is equal to 3 root 2 पुट करायचे. सो p of 3 root 2 is equal to y square 3 root 2 bracket square minus 3 root 2 into 3 root 2 plus 1 which is equal to 3 square 9 into root 2 चा square 2 पहिल्याच झालं minus 3 into 3 9 plus root 2 into root 2 that is root 2 bracket square plus 1 which is equal to 9 दुनी 18 बरोबर आहे. त्यानंतर वजा 9 गुणिले रूट 2 चा वर्ग 2 प्लस 1 बरोबर 18 वजा 18 अधिक 1 18 कॅन्सल झाले इज इक्वल टू 1. सो p ऑफ 3 रूट 2 which is equal to 1 या पद्धतीने दुसरं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळतं. एक्झाम्पल नंबर 3 if p of m is equal to m cube plus 2m square minus m plus 10 हे पॉलिनॉमियल दिलेले आहे आणि आपल्याला वेगळ्या पद्धतीने किंमत विचारलेली. पहिल्यांदा p of a ची काढायची नंतर p of minus a ची काढायची आणि या दोघांची या ठिकाणी सम किती येते असं आपल्याला विचारले. सो गिवन पॉलिनॉमियल p of m is equal to m cube plus 2m square minus m plus 10. आता पहिली जी किंमत काढायला सांगितली ती आपल्याला p of a ची काढायला सांगितली. Therefore m is equal to a means p of a is equal to a cube plus 2a square minus a plus 10. इक्वेशन नंबर 1 याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. काय केलं फक्त जिथं जिथं m आहे तिथं a या ठिकाणी ठेवलेलं आहे. इथं आणि इथं तर काय कॉन्स्टंट आहे त्यामुळे ठेवायची गरज नाही. नंतर आपल्याला काय सांगितलंय also m is equal to minus 1 so p of minus a 1 नाही minus a is equal to minus a raised to 3 plus 2 into minus a bracket square minus m आहे तिथं काय येणार minus a येणार कारण आपण m is equal to minus a घेतोय plus 10 ते आहे असं थोडस बघावं लागेल आपल्याला. a raised to 3 minus a raised to 3 plus a square plus येणार आहे plus 2a square. नेक्स्ट minus become plus minus into minus plus a plus 10 ते आहे असं येणार इक्वेशन नंबर 2. आता फक्त आपल्याला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 या दोन इक्वेशन कडे बघायचे. या इक्वेशन वरून आपल्याला काय करायचं आपल्याला काय सांगितलंय p of a plus p of minus a. So from equation 1 and 2 p of a plus p of minus a which is equal to a पहिले इक्वेशन a cube plus
ट्वाइस ए स्क्वेअर मायनस ए प्लस 10 प्लस पी ऑफ मायनस ए ची किंमत मायनस ए क्यूब प्लस 2a स्क्वेअर प्लस ए प्लस 10. हे डायरेक्ट तुम्ही लिहिले तरी चालेल, मी फक्त एक तुम्हाला माहित असो म्हणून स्टेप केली आहे. इज इक्वल टू ए क्यूब प्लस 2a स्क्वेअर मायनस ए प्लस 10 प्लस चिन्ह काहीच बदल होणार नाही, आहे तशी चिन्ह राहणार आहे. मायनस ए क्यूब प्लस 2a स्क्वेअर प्लस ए प्लस 10. कोण कोण जात आहे बघा या ठिकाणी. प्लस ए क्यूब मायनस ए क्यूब कॅन्सल झाले, त्यानंतर या ठिकाणी मायनस ए प्लस ए कॅन्सल झाले, राहिलेले टर्म्स या ठिकाणी 2a स्क्वेअर which is equal to 4a स्क्वेअर 2 plus 2 डायरेक्ट लिहिलेले आहे. 10 plus 10 that is equal to 20. आता इथं तुम्ही 4 कॉमन काढलं, काही काढलं तरी फरक पडत नाही, नाही काढलं तरी फरक पडत नाही. सो p of a plus p of minus a which is equal to 4a square plus 20, and that is the answer for your question. This is an important question, so study well. या पद्धतीने याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल. Example number 4. If p of y is equal to 2y cube minus 6y square minus 5y plus 7, then find p of 2. So given polynomial p of y is equal to 2y cube minus 6y square minus 5y plus 7. Now we have to calculate value of p of 2. So put y is equal to 2, and therefore p of 2 is equal to 2 into 2 raised to 3 minus 6 into 2 square minus 5 into 2 plus 7. So 2 into 2 चा तिसरा घात, 2 दुनी 4 दुनी 8 वजा 6 गुणिले 2 चा दुसरा म्हणजे 2 दुनी 4 वजा 5 गुणिले 2 अधिक 7. एक स्टेप जास्त झाली तरी हरकत नाही, गणित चुकायला नको. 8 दुनी 16 6 चोक 24 5 दुनी 10 अधिक 7. या पद्धतीने 16 आणि 7 23 24 आणि 10 34. बरोबर या ठिकाणी 8 दुनी 16 6 चोक 24 5 दुनी 10 2 दुनी 4 दुनी 8 बरोबर आहे. 6 चोक 24 5 दुनी 10 आणि अधिक 7. म्हणून 34 मधून 23 गेले वजा 11. चेक करायला काही हरकत नाही. सो p of 2 is equal to minus 11, and that is the answer for your question. ही चारही गणित परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे. यामध्ये अवघड काही नाही आहे की किंमत जे पॉलिनॉमियल दिलेले आहे त्याच्यामध्ये किंमत घालायची आणि उत्तर काढायचे, अशा प्रकारचं एक गणित परीक्षेमध्ये असतं. त्यामुळे चारही गणित व्यवस्थित करून ठेव. नाव रिमाइंडर थेरम. सर तुम्ही म्हणता ना सर तुम्ही अल्जेब्रा शिकवताय, थेरम कुठला आला? हो, अल्जेब्रा मध्ये सुद्धा काही थेरम आहे, फक्त जॉमेट्री मध्येच थेरम आहेत असं नाही आहे, अल्जेब्रा मध्ये सुद्धा थेरम आहेत. रिमाइंडर थेरम आता हे नुसतं ऐकून घ्या, प्रत्यक्षात तुम्हाला आता काही लक्षात येणार नाही. आपण ज्यावेळेला एक्झाम्पल घेऊ त्यावेळेस ते तुमच्या लक्षात येईल. काय म्हणताय तिथं? देयर इज अ रिलेशन, एक दोघांमध्ये रिलेशन आहे बिटवीन व्हॅल्यू ऑफ पी ऑफ एक्स, पॉलिनॉमियलच्या व्हॅल्यू मध्ये, फॉर एक्स इज इक्वल टू इन ब्रॅकेट मायनस a into 1 that is p of minus a. म्हणजे हे नाही लक्षात ठेवलं तरी चालतंय. व्हॅल्यू ऑफ p of x when p is equal to minus a असेल तर त्याच्यामध्ये रिलेशन आहे. and remainder when p of x is divided by x plus a. इथं काय दिले आपल्याला की एक पॉलिनॉमियल दिलेलं आहे, त्या पॉलिनॉमियलला x plus a ने, हा पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट हे फक्त आणि फक्त डिव्हिजन साठी आहे, त्यामुळं इथं फक्त डिव्हिजनचा विचार करायची. पॉलिनॉमियलला ज्यावेळेस दिलेल्या पॉलिनॉमियलला जेव्हा x प्लस a ने आपण डिवाइड करतो त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस आपल्याला पाहिजेत, आणि या 3 केसेस वरून ती पहिल्यांदा एक आपण साधी
डिव्हिजन केली त्याचा विचार करायचा आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी सिंथेटिक मेथडचा विचार करायचा आहे आणि या दोन मेथड वरून डायरेक्ट आपण या ठिकाणी ती किंमत म्हणजे मगाशी व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल काढू शकतो का आणि या प्रत्येक ठिकाणी येणारा रिमाइंडर आपल्याला चेक करायचा आहे आणि त्याच्यावरून हा थेरम या ठिकाणी मांडायचा आहे. परीक्षेच्या दृष्टीने आणि अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणारा थेरम या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे. मी एक एक्झाम्पल घेतो या ठिकाणी. टू अंडरस्टँड दिस रिलेशन लेट अस लर्न फॉलोइंग एक्झाम्पल. पुस्तकातलंच एक्झाम्पल घेतोय. डिवाइड p of x that is the polynomial in x. काय दिलेलं आहे 4x² - x + 2 या पॉलिनॉमियलला आपल्याला डिवाइड करायचे बाय x + 1. आता इथं कंपल्सरी लक्षात ठेवायचंय की जे डिवायझर आहे तो x + a या फॉर्म मध्येच पाहिजे. इथं 2x 3x x² या फॉर्म मध्ये नकोय, ही कंडिशन या ठिकाणी महत्त्वाची. आता पहिलं काम करतोय आपले नॉर्मल डिव्हिजन जे आहे त्या नॉर्मल डिव्हिजन मध्ये या ठिकाणी आपण याचं डिव्हिजन करूया. सो डिव्हिडंड इज इक्वल टू 4x² - x + 2. त्याच वेळेला डिवायझर काय आहे, डिवायझर इज इक्वल टू x + 1. नीट लक्षात घ्या x + 1. सो नॉर्मल डिव्हिजन या ठिकाणी 4x² - x + 2 ला आपल्याला x + 1 नी या ठिकाणी डिवाइड करायचंय. मी बाकीचं काही मागच्या वेळेस जे सांगितलं ते तीच कृती करायची, ते करत नाहीये. 4x² ला x ने भागलं 4x into x that is 4x², 4x into 1 that is plus 4x, मायनस आहे मायनस 4x² प्लस आणि मायनस कॅन्सल झाले, -4x - x that is -5x plus 2 या ठिकाणी घेतले. पहिली भागाकार पूर्ण झाला. त्यानंतर -5x ला x ने डिवाइड केलं -5 आलं. या -5 ने याला गुणलं -5x, या -5 ने 1 ला गुणलं -5. सो इथं वजाबाकी केल्यामुळे इथं अधिक झालं, इथं पण अधिक झालं. अधिक 5x वजा 5x कॅन्सल झाले, त्यामुळे उत्तर आलं 0 प्लस अधिक 5 अधिक 2 उत्तर आलं 7. आता या 7 कडे या ठिकाणी मी मार्क करतोय आणि याला या ठिकाणी आपण जी नावं दिली होती याला डिवायझर दिलं, याला डिव्हिडंड दिलं, ती नावं इथे देऊन ठेवतो. डिव्हिडंड. त्यानंतर जी भागाकार आला त्याला कोशंट किंवा डिव्हिजन असं म्हटलेलं होतं आपण, डिव्हिजन. आणि याला या ठिकाणी रिमाइंडर. आता एक पहिलं पद्धत पाहिली त्याचा रिमाइंडर या ठिकाणी आपण मिळालेला आहे. म्हणजे इथं कोशंट या ठिकाणी आपल्याला आला किंवा डिव्हिजन आली. कोशंट इज इक्वल टू 4x - 5 आणि रिमाइंडर इज इक्वल टू 7 आणि याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो. रिमाइंडर फक्त चेक करायचं, बाकी काही चेक करायचं. आता ही झाली आपल्या साध्या पद्धतीने. आता सिंथेटिक डिव्हिजननी या ठिकाणी सिंथेटिक डिव्हिजनचा वापर करून मी या ठिकाणी याची डिव्हिजन करतो. सो बाय युजिंग सिंथेटिक मेथड इथे लिहितोय मी सिंथेटिक मेथड. आता सिंथेटिक मेथड मध्ये आपल्याला काय लागतं त्याचा पहिल्यांदा विचार करूया. कोएफिशियंट फॉर्म लागतो. त्याच्यासाठी तो पॉलिनॉमियल स्टँडर्ड फॉर्म मध्ये का आहे, त्यामुळे बाकीचं काही लिहित बसत नाहीये. सो p of x इज इक्वल टू 4x² - x plus 2. आता हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये डायरेक्ट याचा कोएफिशियंट फॉर्म घेतो. कोएफिशियंट फॉर्म इज इक्वल टू 4 -1 आणि 2. डिवायझर काय आहे, डिवायझर या ठिकाणी डिवायझर इज इक्वल टू x + 1 आणि त्याचा अपोजिट साइन आपल्याला घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवायचं आपण या पद्धतीने. कोएफिशियंट फॉर्म 4 -1 2 हे 4 आहे. असे थोडं कमी करतो कारण मला खाली जागा लागणार आहे परत. हे 4 असेच खाली घेतले या ठिकाणी. फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो +1 आहे -1 4 into -1 -4 झाले. -4 -1 that is -5 into -1 that is +5
5 प्लस 1 दॅट इज 7. आता इथं बघा, आता कोशंट लिहायचं आपल्याला. कोशंट लिहिण्यासाठी त्याचा कोइफिशियंट फॉर्म काय आला, 4 आणि -5. सो कोशंट इज इक्वल टू 4 आणि -5. एक्स व्हेरिएबल आहे त्यामुळे कोशंट इज इक्वल टू 4x - 5 आणि रिमाइंडर इज इक्वल टू 7. याला मी इक्वेशन नंबर 2 म्हणतो. आता मी काय करतोय, व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल काढायचा प्रयत्न करतोय. सो गिव्ह, आता इथं दुसरा भाग समजा, p ऑफ x इज इक्वल टू दिलेलं पॉलिनॉमियल काय आहे या ठिकाणी, 4x² - x + 2. आता मला किंमत कशासाठी काढायची, x + 1. सो पुट x इज इक्वल टू -1. x इज इक्वल टू 1 आहे, आपण मगाशी केलं होतं त्याच पद्धतीने. x + 1 चं -1 झालं. सो p ऑफ -1 इज इक्वल टू 4 × -1 ब्रॅकेट स्क्वेअर -1 minus of -1 plus 2 which is equal to 4 into -1 bracket square plus 1 minus become plus 2 that is equal to 4 and 1 5 5 and 2 7. p of -1 is equal to 7. याला इक्वेशन नंबर मी 3 म्हणतो. या 3 इक्वेशन कडे पाहिलं आणि त्यातलं रिमाइंडर जर पाहिलं तर पहिल्या याच्यामध्ये 7 आलेलं आहे, दुसऱ्या याच्यामध्ये रिमाइंडर 7 आलेलं आहे आणि तिसऱ्या याच्यामध्ये रिमाइंडर 7 आलेलं आहे. आणि याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की फ्रॉम द स्टेटमेंट 1 2 and 3 द रिमाइंडर ऑफ द पॉलिनॉमियल when divided by divisor we get same in each condition. And so hence we get the property if polynomial p of x is divided by x plus a, the remainder p of minus a means it is the same value as that of polynomial when polynomial is p of x for x is equal to -1 and this is known as a remainder theorem. परीक्षेमध्ये तुम्हाला रिमाइंडर थेरम कुणी विचारणार नाही. रिमाइंडर थेरम थोडक्यात लक्षात ठेवायचं की हा फक्त रिमाइंडर काढण्यासाठी आहे. इथं कोशंट डिवायझर वगैरे काही विचार करत नाही. हे आपण काय घेतलेलं आहे तर प्रत्येक ठिकाणी रिमाइंडर सारखा येतो, म्हणजेच थोडक्यात आपल्याला या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल या आपल्याला काढता येईल. सो दिस इज रिमाइंडर थेरम. फक्त पान नंबर 49 वर इफ द पॉलिनॉमियल p ऑफ x इज डिवायडेड बाय x प्लस a then the remainder is p minus a means it is same as the value of polynomial p of x for x is equal to -1. This is known as the remainder theorem. या 3 ओळी तुम्ही तुमच्या वहीमध्ये हे झाल्यानंतर लिहून ठेवा. हे लिहून घेण्याची आवश्यकता नाही आहे, फक्त समजावून घ्या. त्याच्यानंतर लेटेस्ट प्रूव्ह थेरम बाय युजिंग युक्लिड्स डिव्हिजन लेमा, परंतु युक्लिड्स लेमा हा अभ्यासक्रमातनं ओमिट केल्यामुळे हा घेण्याची आपल्याला गरज या ठिकाणी नाही आहे. त्यामुळे पुढच्या भागाकडे या ठिकाणी आपण जातोय आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पान नंबर 50 वर आल्यानंतर व्हेरीफाय द एक्झाम्पल्स. डिवाइड p of x is equal to 3x² plus x plus 7 by x plus 2. Find the remainder. Find the value p of x 3x² plus x plus 7 when x is equal to -2. And तिसरा आकडा दिलेला आहे सी वेदर रिमाइंडर ऑब्टेन्ड बाय डिव्हिजन इज सेम ॲज द व्हॅल्यू ऑफ p ऑफ -2. टेक वन मोर एक्झाम्पल अँड व्हेरीफाय. तुम्हाला ऍक्टिव्हिटी म्हणून दिलेलं आहे, सोडवायला काहीही हरकत नाही. अशा पद्धतीने या ठिकाणी रिमाइंडर थेरम हा एक महत्त्वाचा भाग आपला पूर्ण होतो. पुढचा भाग फॅक्टर थेरम. आता एखादं पॉलिनॉमियल दिलेल्या डिवायझरचा फॅक्टर आहे असं केव्हा म्हणतो त्याचा विचार करायचा. आता नॉर्मली समजा 21 ला जर आपण 7 ने भागलं तर 7 त्रिक 21 पूर्ण भाग गेला, बाकी आली 0. पण त्याच वेळेला जर 22 ला 7 ने भागलं तर 7 त्रिक 21 आणि या ठिकाणी एक रिमाइंडर आलेला आपल्याला आढळून येतो. म्हणजेच या ठिकाणी आपण म्हणतो की 21 ला 7 ने पूर्ण भाग केला. केव्हा जर बाकी 0 आली तर. आणि 22 ला 7 ने पूर्ण भाग जात नाही, कारण काय येते बाकी 0 येते. सेम कन्सेप्ट या ठिकाणी पॉलिनॉमियलच्या बाबतीमध्ये विचारलं गेलेलं आहे. इन द सेम वे व्हेन अ गिवन पॉलिनॉमियल इज डिवायडेड बाय डिवायझर, दिलेलं पॉलिनॉमियल p ऑफ x समजा एखाद्या डिवायझर समजा q ऑफ x म्हणूया,
जर या ठिकाणी डिवाइड केलं आणि त्यावेळेला इफ रिमाइंडर कम्स आउट टू बी 0 देन वी कॅन से दॅट द गिवन पॉलिनॉमियल और divisor polynomial is a factor of dividend polynomial आणि अशा पद्धतीने फॅक्टर थेरम हा या ठिकाणी ओळखला जातो. प्रत्यक्ष एक्झाम्पल या ठिकाणी पाहत असताना या ठिकाणी जाता जाता तुम्हाला मी एक सांगतोय की रिमेंबर दिस, मगाशी पण पान नंबर 51 वर पण आहे तो रिमाइंडर थेरम, तो पण तुम्ही पहा, मगाशी अगोदर सांगितलं होतं. आणि आता रिमेंबर दिस मध्ये इफ p ऑफ x इज अ पॉलिनॉमियल अँड a इज एनी रियल नंबर, जर p ऑफ x कोणताही पॉलिनॉमियल असेल, a रियल नंबर आणि या a मुळे जर म्हणजे आता पॉलिनॉमियल काय झाला p ऑफ a, त्याची किंमत जर 0 येत असेल then we can say that x minus a is a factor of p of x, and conversely if x minus a is a factor of p of x then we can say that p of a is equal to 0. म्हणजे इथेही परत कॉन्व्हर्स वगैरे सगळं आहे, लक्षात घ्या. p of x is any polynomial, a is any real number. म्हणजे आता काय केलं आपण, p of x च्या ऐवजी p of a घेतलं आणि जर रिमाइंडर म्हणजे उत्तर 0 आलं त्या पॉलिनॉमियलचं तर आपण म्हणू शकतो की x minus a is a factor of p of x. आणि जर x minus a हा जर p of x चा फॅक्टर असेल तर आपल्याला उत्तर काय यायला पाहिजे, p of a ची किंमत ही कंपल्सरी 0च आली पाहिजे. या पद्धतीने फॅक्टर थेरमचं स्टेटमेंट दिलं जातं. परीक्षेत विचारणार नाही, फक्त माहिती असावं म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी आपण प्रॅक्टिस सेट 3.5 कडे या ठिकाणी जाणार आहोत आणि एक गोष्टी याच्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता याच्यामधली जाता जाता पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतोय की प्रॅक्टिस सेट 3.5 मधली 9च गणित आपल्याला या ठिकाणी आहे. 10व, 11व, 12व आणि 13व गणित हे परीक्षेच्या म्हणजे आता या वर्षी तुमच्या परीक्षेच्या अभ्यासक्रमातून ओमिट केलेलं आहे. म्हणजे 1 ते 9 पर्यंतचीच गणित या ठिकाणी आपल्याला सोडवायची आहेत आणि ती सगळी आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत.